जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की सगळे मार्ग बंद होतात, कोणताही आधार उरत नाही. मित्र साथ सोडतात, नातेवाईक दूर होतात आणि मनात फक्त एकच प्रश्न उरतो, देवा आता काय करू. अशाच एका भक्ताच्या आयुष्यात अशी वेळ आली होती. घरात संकट, कर्जांचा डोंगर आणि मनात भीती. पण त्या भक्ताने एक निर्णय घेतला. त्याने ठरवलं, आता मी फक्त रामनामाचा आधार घेणार. तो भक्त रोज राम राम म्हणत जप करू लागला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, पण 7व्या दिवशी जे घडलं ते ऐकून आजही लोकांच्या अंगावर शहारे येतात. ही कथा आहे भगवान श्रीरामाच्या कृपेची आणि एका भक्ताच्या अखंड श्रद्धेची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित आज तुम्हालाही रामनामाचं एक मोठं रहस्य समजेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथंबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. एका छोट्या गावात एक गरीब माणूस राहत होता. तो खूप साधा, प्रामाणिक आणि भक्तिमान होता. त्याच्या घरात रोज भगवान श्रीरामाचे नाव घेतले जायचे. त्याला नेहमी वाटायचं, जगात काहीही झालं तरी राम आपल्याला कधीच सोडत नाही. जगात काहीही झालं तरी श्रीराम आपल्याला कधीच सोडत नाही. पण मित्रांनो, कधी कधी देव भक्ताची परीक्षा घेतो. अचानक त्या माणसाच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. त्याचा व्यवसाय बंद पडला, कर्ज वाढला, घरात अन्नाचीही कमतरता निर्माण झाली. नातेवाईक मदतीला आले नाहीत, मित्रांनीही पाठ फिरवली. एका रात्री तो खूप दुःखी झाला. तो घराच्या कोपऱ्यात बसून रडत होता. तेव्हा त्याच्या आईने एक वाक्य सांगितलं, बाळा, संकटात माणूस साथ देत नाही, पण रामनाम कधीच साथ सोडत नाही. त्याच दिवशी त्या गावात एक संत आले. त्याने आपली व्यथा त्यांना सांगितली. त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की मनापासून रामनामाचा जप कर. जप करताना मनात कोणताही विचार नको, कोणती चिंता नको, फक्त रामनामाचा जप कर. त्यावरून तो व्यक्ती म्हणाला की महाराज, फक्त रामनाम घेतल्याने खरंच संकट दूर होतात का? संत हसले आणि म्हणाले, रामनाम संकट दूर करत नाही. रामनाम माणसाच्या मनातील भीती दूर करतं. आणि जेव्हा भीती निघून जाते तेव्हा माणूस स्वतःच्या संकटावर विजय मिळवतो. स्वतःच विजय मिळवतो. हे ऐकून त्याच्या मनात एक विचार आला, रामनाम जपाची सुरुवात. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला. त्याने घरात छोटंसं मंदिर साफ केलं, दिवा लावला आणि भगवान श्रीरामाच्या चरणी बसला. त्याने डोळे बंद केले आणि म्हणाला, हे राम, माझ्याकडे काही उरलं नाही. त्याने डोळे बंद केले आणि म्हणाला, हे श्रीराम, माझ्याकडे काही उरलेलं नाही. आता फक्त तुमचं नाव उरलं आहे. आणि त्याने जप सुरू केला, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तो दिवसभर जप करत राहिला. पहिला दिवस संपला, काही बदल झाला नाही. दुसरा आणि तिसरा दिवस. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो जप करू लागला. पण मनात शंका आली, देव खरंच ऐकतो का? पण तरीही त्याने जप सुरू ठेवला. तिसऱ्या दिवशी त्याची पत्नी म्हणाली, आपण काम सोडून बसलो आहोत, घर कसं चालेल? तो शांतपणे म्हणाला, रामावर विश्वास ठेव, श्रीरामावर विश्वास ठेव. चौथा आणि 5वा दिवस. चौथ्या दिवशी त्याच्या मनात मोठं वादळ उठलं. कधी वाटायचं हे सगळं व्यर्थ आहे, पण लगेच त्याला आठवायचं, भक्ताची परीक्षा घेतल्याशिवाय देव कृपा करत नाही. तो पुन्हा जप सुरू करायचा. 5व्या दिवशी त्याच्या मनात थोडी शांतता आली. जणू काही रामनाम त्याच्या मनात प्रकाश पसरवत होतं. 6वा दिवस. 6व्या दिवशी रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला एक तेजस्वी व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीने त्याला सांगितलं, श्रद्धा ठेव, उद्या तुझं संकट दूर होईल. तो घाबरून जागा झाला, पण मनात एक वेगळी शांतता होती. 7वा दिवस आणि चमत्कार. 7व्या दिवशी सकाळी तो पुन्हा जप करत बसला. इतक्यात त्याच्या घराबाहेर कोणीतरी आवाज दिला. तो बाहेर गेला. समोर गावातील एक व्यापारी उभा होता. तो म्हणाला, मला अचानक तुझी आठवण झाली. माझ्या व्यवसायात मला एक प्रामाणिक माणसाची गरज आहे. आणि त्याने त्या भक्ताला काम दिलं. ते काम इतकं चांगलं निघालं की काही महिन्यातच
त्या भक्ताचं कर्ज संपलं, घरात सुख परत आलं. मित्रांनो, या कथेतला चमत्कार म्हणजे पैसा नव्हे, खरा चमत्कार होता रामनामामुळे त्याच्या मनात आलेली श्रद्धा. रामनामामुळे त्याच्या मनात आलेली श्रद्धा आणि धैर्य. कारण जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने देवाचं नाव घेतो, तेव्हा देव परिस्थिती बदलतो किंवा माणसाला ती परिस्थिती पार करण्याची शक्ती देतो. काम मिळाल्यानंतर काही महिन्यांनी त्या भक्ताने एक निर्णय घेतला. रोज सकाळी 108 वेळा रामनाम जप करू लागला. तो रोज सकाळी 108 वेळा रामनामाचा जप करू लागला. हळूहळू त्याच्या घरात फक्त पैसा नाही तर शांती आणि समाधान देखील वाढलं. गावातील लोक म्हणू लागले, या घरात काहीतरी वेगळीच शक्ती आहे. म्हणूनच तर संत म्हणतात, रामनाम म्हणजे फक्त शब्द नाही, ते आशेचा दिवा आहे. जेव्हा आयुष्य अंधारानं भरतं तेव्हा एकदा मनापासून म्हणा, श्रीराम, जय राम, श्रीराम. कदाचित तुमच्या आयुष्यात ही 7 दिवसांनी नाही, पण कधीतरी एक मोठा चमत्कार घडेल. रामनाम घ्या आणि मन शांत करा. जर तुम्हाला वाटत असेल की रामनामात खूप शक्ती आहे, तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, जय श्रीराम. आणि अशाच भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी, जय श्रीराम.